नारायण नारायण श्री नारायण जय नारायण श्री नारायण जय नारायण श्री नारायण जय नारायण श्री नारायण जय नारायण श्री नारायण नारायण जय नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण जय जय नारायण 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 जय नारायण श्री नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण जय जय नारायण नारायण श्री नारायण जय नारायण नारायण जय नारायण श्री नारायण जय नारायण श्री नारायण जय नारायण 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 जय नारायण नारायण जय नारायण नारायण जय जय नारायण नारायण श्री नारायण जय नारायण श्री नारायण जय नारायण श्री नारायण जय नारायण श्री नारायण जय नारायण श्री नारायण नारायण जय नारायण जय 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 नारायण 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 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद 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 वल्लभ दिगंबरा आज आपण पौर्णिमेच्या निमित्ताने एकत्रित जमलोय. काय होतं रे आवाजाला?
मराठी वर्षाप्रमाणे या चैत्र महिन्याच्या पहिल्याच पौर्णिमेला आपण दत्त महाराजांच्या दरबारामध्ये एकत्रित जमलो आहे. विश्वचैतन्य परमपूज्य सद्गुरू अण्णा महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आणि त्यांनी या नारायणपुरामध्ये जो कल्पवृक्ष लावलेला आहे आणि त्या कल्पवृक्षाला आपण दत्तनामाचं महिमाचं जल आपण अर्पण करतोय आणि आपल्या जीवनाचा उद्धार करून घेतोय. हा जो कल्पतरू जो आहे तो असा आहे जो मागेल ते त्याला मिळणार आहे, असा हा कल्पतरू अण्णांनी आपल्यासाठी निर्माण केलेला आहे. फक्त आपण योग्य ते मागावं, अयोग्य मागू नये. योग्य मागाल तर आनंदाचा आनंद मिळेल, अयोग्य मागाल तर दुःखामध्ये आपल्याला जावं लागेल, असा यातला महत्त्वाचा भाग आहे. म्हणून आपण चैत्र महिन्यातील पौर्णिमेनिमित्त आपण जमलोय. हनुमान जयंतीसुद्धा आज सोहळा असतो. रामनवमीला श्रीरामांचा जन्म होता आणि चैत्र पौर्णिमेला त्यांचे परमभक्त मारुतीराया म्हणजे हनुमंत यांचा जन्म हा जो योग आहे हा योगसुद्धा किती महत्त्वाचा आहे. जो भक्ती करतो त्याला परमेश्वर भरभरून दिल्याशिवाय राहत नाही. पण काय आहे, जो निस्वार्थ भावनेने भक्ती करतो त्याला भरभरून दिल्याशिवाय राहत नाही. जो मागतो त्याला नाही. आता वाजवा टाळ्या. कसं आहे, प्रभू रामचंद्रांची हनुमंतरायाने सेवा केली पण कुठलीही अपेक्षा केली नाही. सतत अहोरात्र त्यांची सेवाच करत राहिले. इतर सर्वांना प्रभू रामचंद्रांनी ज्या वेळेस रावणाचं आणि श्रीराम प्रभूंचं युद्ध झालं, युद्धामध्ये सर्व गोष्टी झाल्या, सीतामाईला परत आणलं अयोध्येला, सगळ्या गोष्टी झाल्या आणि आनंदाचा सोहळा ज्यावेळेस सर्व राजदरबारामध्ये सर्वजण बसले होते त्यावेळेस प्रत्येकाला ज्यांनी युद्धामध्ये सहकार्य केलं त्यांना परमेश्वराने श्रीराम प्रभूंनी वस्तू दिल्या, भेटवस्तू दिल्या, प्रत्येकाला भेटवस्तू दिल्या. पण मारुतीरायाला काहीच दिलं नाही. मारुतीरायाला काही दिलं नाही म्हटल्यानंतर मारुतीरायाला सर्वजण हसले की बाबा आपण एवढ्या जवळ श्रीरामांचे भक्त, परमभक्त, एकनिष्ठ भक्त आणि आपल्याला त्यांनी काहीच दिलं नाही. असं म्हटल्यानंतर हनुमंतराया बोलले की मला मागायची काय आवश्यकता आहे, प्रभूच माझ्या जवळ आहेत, मग मी काय मागायचं त्यांच्याकडं. असं सांगितल्यानंतर मग हनुमंतरायाने त्यांचे छाती फाडले आणि त्यांच्यामध्ये सर्वांना सीतामाईचं आणि प्रभू रामचंद्राचं दर्शन झालं. हा भक्तीचा महिमा आहे. कशाचा महिमा आहे? हा भक्तीचा महिमा आहे. आणि त्या भक्तीच्या महिम्याच्या माध्यमातूनच परमेश्वर आपल्या अंतःकरणामध्ये विराजमान होत असतात. त्याच पद्धतीने नारायणपूरला सुद्धा आपण ज्यावेळेस येतो, दत्त महाराजांची भक्ती करतो, अण्णांची भक्ती करतो, ही भक्ती ज्यावेळेस आपण निस्वार्थ भावनेने करताल त्यावेळेस प्रत्येकाच्या हृदयामध्ये दत्त महाराजांनी अण्णा महाराज विराजमान झाल्याशिवाय राहणार नाही. हा असा ह्यातला महत्त्वाचा आहे. म्हणून आपण एकनिष्ठ भक्त व्हावं, कुठलीही अपेक्षा करू नये, कुठलाही स्वार्थ करू नये. जो निस्वार्थ भावनेने फक्त परमेश्वराची सेवा करतो तो चिरंजीव होतो. हनुमंतरायासुद्धा चिरंजीव झाले. आपल्या सर्वांच्या मध्ये प्रत्येकामध्ये हनुमंतराया कुठं ना कुठेतरी असतील. ते प्रत्येकाला पाहत असतील की हा माणूस कशा पद्धतीचा आहे. हा माणसाला परमेश्वराने जन्म दिला आहे पण प्रत्येकजण मायामोहाच्या मागे लागलेला आहे, विषयाच्या मागे लागलेला आहे. ह्या सगळ्या गोष्टींच्यामुळे माणूस कुठंतरी गुरफटला आहे. हा माणूस कुठंतरी गुरफटला आहे. त्याला जर जागेवर आणायचा असेल तर भक्तीच्या माध्यमातून, नामस्मरणाच्या माध्यमातूनच तो माणूस या परमेश्वराच्या जवळ येऊन पोचणार आहे. आणि ज्यावेळेस परमेश्वराजवळ पोचणार त्यावेळेस तो परमेश्वर आपल्याला कृपादृष्टी केल्याशिवाय कदापि राहणार नाही. असा यातला महत्त्वाचा. म्हणून
या सगळ्या गोष्टी आपण कालच्या गुरुवारी सांगितलं की आपण पैसा कशा पद्धतीने कमवावा, पैशाच्या माध्यमातून आपल्या मागे कशा पद्धतीने जर वाईट विचाराने पैसा आला तर वाईट विचारानेच आपला तो पैसा कारणीभूत ठरतो आणि दुःखाला कारणीभूत ठरतो. म्हणून जो पैसा असतो पैसासुद्धा आपण नीतीने कमावला पाहिजे, कष्टाने कमावला पाहिजे. घामाचा पैसा असावा, दामाचा पैसा असावा, कुणाला लुटलेला नसावा, कुणाला लुबाडलेला नसावा, कुणाला त्रास दिलेला नसावा, कुणाला छळून लुटलेला नसावा. या सगळ्या गोष्टीचा ज्या वेळेस आपण सारासार विचार करतो त्यावेळेस आपल्याला या सगळ्या गोष्टी समजतात की आपण कशा पद्धतीने आपलं जीवन जगलं पाहिजे. जर सुखाचं जीवन जगायचं असेल, जर आनंदाचं जीवन जगायचं असेल तर इतर गोष्टींचा त्याग करून आपण फक्त एकरूप राहून सत्याप्रमाणे जर वागलो तर आपल्याला कुठल्याही प्रकारचं दुःख भोगावं लागणार नाही, आपल्याला सतत आनंद भोगावं मिळेल. पण ज्या वेळेस आपण त्या पद्धतीने राहिलो, त्या पद्धतीने आपण वागलो तरच आपल्याला सगळ्या गोष्टी प्राप्त होणार आहेत. नुसतं ऐकण्यासाठी नुसतं बोलण्यासाठी नसून ते कृतीमध्ये आणलं पाहिजे. जो माणूस कृतीमध्ये आणतो, जो त्याप्रमाणे वागतो, त्यासाठी परमेश्वर अहोरात्र उभं राहतात. आणि जो नुसतं ऐकतात, जे नुसते ऐकतात आणि ऐकून सोडून देतात त्यासाठी परमेश्वर उभा नसतो. म्हणून या सगळ्या गोष्टी समजून घ्यायचे की अवघड काहीच नाही आपल्या जीवनामध्ये, अवघड असं काहीच नाही, फक्त आपण त्याला अवघड बनवून घेतले. प्रपंचासाठी आपण अवघड करून घेतले. प्रपंचाला काय लागतं तर प्रपंचाला सुख समाधान लागतं आणि ते प्रत्येकाजवळ असतं. असेल त्या परिस्थितीत आपण समाधान मानायला शिकलं पाहिजे. जे काही परमेश्वराने आपल्याला दिलेलं आहे, जे काही परमेश्वराने आपल्या वाट्याला दिलेलं आहे त्यात आपण समाधानी राहायला शिकलं पाहिजे. आणि जो माणूस समाधानी राहतो त्या पाठीशी दत्त महाराज आणि अण्णा महाराज अहोरात्र उभे राहिल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून आहे त्या जागेवर, आहे त्या परिस्थितीत आपण स्थिर आणि शांत राहून आपलं फक्त आलेली वेळ आपण टाळण्यास शिकलं पाहिजे. जी काही वेळ आलेली आहे, मग सुख असू नाही तर दुःख असू, जी काही वेळ असेल ती फक्त आपण टाळली पाहिजे. वेळेला आपण पुढं सरकत गेलो तर या सगळ्या गोष्टी हळूहळू व्यवस्थितपणाने होत असतात. म्हणून घाई गडबडीने आपण कुठल्याही गोष्टी न करता विचारपूर्वक करावं, थोडासा वेळ घ्यावा. घाई गडबड केल्याने सगळी घाई गडबड होते. म्हणून आपण घाई गडबड करू नये. शांत चित्ताने दत्त महाराज अण्णा महाराज आपल्या पाठीशी आहेत हा ठाम निश्चय आपण केला तर आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. ह्या सगळ्या गोष्टी आपण समजून घेतल्यात. जर समजून घेतल्यात तरच आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी अवगत होणार आहेत आणि अवगत झाल्यानंतर आपण आपल्यामध्ये ते उतरवणार आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी मनाच्या अंतःकरणातून समजून घेतल्या पाहिजेत की आपण पैसा कशा पद्धतीने मिळवला पाहिजे आणि तो प्रपंचासाठी कशा पद्धतीने त्याचा उपयोग केला पाहिजे. जर आपण योग्य पद्धतीने या सगळ्या गोष्टी जर समजून घेतल्या तरच आपल्याला या गोष्टीचा फायदा होणार आहे आणि आपल्याला लाभ होणार आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी मनाच्या अंतःकरणापासून समजून घेणं गरजेचं आहे की आपण कशा पद्धतीने आपल्याला पैसा त्रास देतो, कशा पद्धतीने आपला जर त्याच्यामध्ये मन अडकलं तर कशा पद्धतीने त्रास देतो हे सुद्धा आपण समजून घेणं गरजेचं आहे. त्यासाठी एक छोटंसंच उदाहरण देणार. एका गावामध्ये एक व्याख्यान करणारे भागवताचार्य होते आणि त्या भागवताचार्य अतिशय प्रामाणिकपणाने त्यांची कथा सांगायची, सगळ्या गोष्टी करायचे. आणि त्यांच्या घरामध्ये एक परिक्रमा करणारे साधू संत आले. परिक्रमा करणारे साधू संत त्यांच्या घराकडे आले आणि घराकडे त्यांनी त्यांचा पाहुणचार केला. त्या साधू संन्यासाचा पाहुणचार केल्यानंतर ते साधू संन्यासी पुढच्या प्रवासासाठी निघाले आणि निघाल्यानंतर त्यांनी त्यांच्या ते भागवत सांगणारे जे होते महाराज त्यांच्याजवळ त्यांनी एक पिशवीमध्ये एक वही दिली आणि ती सांगितलं की मी जोपर्यंत पूर्ण प्रदक्षिणा करून ही वही नेत नाही तोपर्यंत तुझ्याकडेच ठेव, ही वही तुझ्याकडेच ठेव, उलगाडून पाहू नको, काही पाहू नको, तुझ्याजवळच ठेव, मी ज्यावेळेस येईल त्यावेळेस मला दे. अशा पद्धतीने ते साधू संन्यासीने सांगितलं आणि ते साधू संन्यासी पुढच्या परिक्रमेसाठी प्रस्थान झाले. कालांतराने वर्ष गेलं, 1.5 वर्ष गेलं, ह्या सगळ्या त्यांचं ह्या गोष्टी चालू होत्या. पण साधू संन्यासी काही माघारी परत आले नाही. आणि या
कथा सांगणाऱ्या महाराजांना थोडंसं कौतुक वाटलं की बाबा बरेच दिवस झाले महाराज आले नाहीत, बरेच दिवस झालं महाराज आले नाहीत. बाबा त्यांनी जे आपल्याकडं वही ठेवायला दिलेलं आहे त्यामध्ये नक्की आहे तरी काय, हे त्यांच्या मनामध्ये आलं. आणि त्यांनी ते पिशवीमध्ये जे गुंडाळून ठेवलेली वही होती ती वही उलगडली आणि त्या वहीमध्ये नेमकं एक सापाचं बारीक पिल्लू, सापाचं बारीक पिल्लू त्यांना पाहिलं. त्यांनी पाहिल्यानंतर ते थोडेसे घाबरले आणि ते सापाचं पिल्लू त्यांनी चिमट्याने पकडलं आणि बाहेर टाकून दिलं. चिमट्याने पकडलं आणि ते बाहेर टाकून दिलं, परंतु ते परत त्या वहीवर येऊन बसलं. काय, ते पिल्लू सापाचं बारीक परत त्या वहीवर येऊन बसलं. त्यानंतर त्यांनी थोडासा अंदाज लावला की नक्की काय प्रकार आहे, नक्की काय प्रकार आहे. थोडासा अंदाज लावल्यानंतर त्यांनी त्या वहीचा कवर थोडासा फाडला, वहीचा कवर फाडला आणि त्याच्यामध्ये काही थोडंसं रक्कम होती, काही पैसे होते, त्या काळातले पैसे असतील तर ती पैसे होते आणि त्या पैशावर तो साप जाऊन बसला होता. मग त्या कथाकार त्यांना समजून आलं की हा बाबा हा साधू महात्म्यांनी त्यांचा देहत्याग केलेला आहे आणि या रूपामध्ये ते या मायामोहासाठी परत त्याच ठिकाणी येऊन बसलेले आहेत. हे का झालं तर त्यांचा जीव जाता वेळेस त्या वहीमध्ये नेमकं म्हणजे पैशामध्ये जीव अडकला होता, म्हणून ते साप बनून त्या पैशाच्या मागे परत आले. तर सांगायचं तात्पर्य काय की आपण ज्या वेळेस जातो त्यावेळेस आपल्या जे मनामध्ये राहतं तेच आपल्याला पुनर्जन्म मिळत असतो. म्हणून त्यांचा पैशाचा मध्ये मोह अडकला, म्हणून त्यांना पुन्हा त्या सापाच्या रूपामध्ये त्यांना जन्म घेऊन त्या द्रव्याच्या जवळ ते आले आणि किती हाकलं तरी त्याच ठिकाणी येऊन राहिले. त्यावेळेस त्यांनी मनोमन भगवंताला आणि त्या सापाला प्रार्थना केली की बाबा ही जी काही रक्कम आहे त्या रकमेमध्ये मी अजून तेवढीच रक्कम टाकतो आणि साधू संन्याशांना अन्नदान करतो. असं म्हटल्याबरोबर तो साप लगेच मरण पावलाने अदृश्य झाला. अशा पद्धतीने सांगायचं तात्पर्य की तो ज्या वेळेस ते दान योग्य पद्धतीने इतरांच्यासाठी खर्च झालं त्यावेळेस त्याचा आत्मा शांत झाला. त्याच पद्धतीने आपण सुद्धा समजून घ्यायचं की आपण आपल्या जीवनामध्ये जे काही द्रव्य कमवतो असतो, जे काही आपल्याकडे द्रव्य असतं ते सुद्धा योग्य पद्धतीने जर आपण समाजासाठी वापरलं तर त्याचा आपल्याला त्रास होत नाही, असा यातला महत्त्वाचा आहे. मग कुणाचं बुडीताचं असेल, मग कुणाचं कसं असेल, ते बुडीताचं सुद्धा आपण ज्या वेळेस खातो त्यावेळेस त्या माणसाचं सुद्धा अतृप्त आत्मा त्या जमिनीवर असतो, त्या घरावर असतो. म्हणून ते सुद्धा आपण समजून घ्यावं की आपण जो काही त्या वाट्याला आपल्याला जे आलंय त्यामधून आपण थोडा का होईना आपण वाटा समाजासाठी आपण जर दान केला, जर गरजू लोकांच्यासाठी त्यांच्या नावाने जर दान केला तर त्या आत्म्याचा आपल्याला त्रास होत नाही. म्हणून या सगळ्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे की आपल्याला दिसताना सोपं दिसतं. काय, आपल्याला जे धन दिसतं ते दिसताना सोपं दिसतं, पण त्याच्या मागे असं सर्परूपाने ते त्याच्या मागं वास करत असतात, अदृश्य रूपाने सर्परूपाने वास करत असतात. आणि त्या जो वास करतो त्या कुटुंबाचं वंश पुढं थांबतो. जे कोणी बुडीताचं खातं त्याचं वंश पुढं थांबतो, म्हणजे त्याला पुढची वृद्धी होत नाही. कारण की हा अतृप्त आत्मा जो असतो तो अतृप्त आत्मा त्या धनावर बसलेला असतो आणि त्या धनावर बसल्यामुळे जे काही तो कुटुंबातील माणूस त्या धनाचा उपयोग करत असतो त्याला त्याचा त्रास होत असतो. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपण समजून घेणं गरजेचं आहे की आपल्याला नारायणपूरला आल्यानंतर अण्णांनी ह्या सगळ्या गोष्टी समजून सांगितलेल्या आहेत. ज्यावेळेस चर्चासत्र चालायचं त्यावेळेस अण्णांनी ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की ज्यांना ह्या गोष्टीचा त्रास होत असतो त्यांनी समजून घ्यायचं की जो कोणी दत्त महाराजांची भक्ती करेल त्याला कुठल्याही प्रकारचा त्रास देणार नाही, कोणीही त्रास देणार नाही. जो कोण दत्त महाराजांची भक्ती करेल, अण्णांची भक्ती करेल त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. पण त्यांनी ते निस्वार्थ भावनेने भक्ती करणं गरजेचं आहे. कुठल्याही अपेक्षा न ठेवता फक्त आपण आपली सेवा करत राहणे. मेव्याची आपण अपेक्षा करू नये, मेवा ते देणारच आहेत, परंतु ज्याचं जसं संचित आहे त्याला स्वच्छ करत करत ते परमेश्वर आपल्याला पुढं घेऊन जाणार आहेत. ज्याचं जर जास्त संचित खराब असेल तर त्याला स्वच्छ होण्यासाठी वेळ लागणार आहे आणि ज्याचं कमी संचित खराब असेल तर त्याला थोड्याच्या माध्यमातून त्याला ते संचित पूर्ण होऊन त्याला आनंदाचा सोहळा
उपभोगता येतो. म्हणून या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या सुज्ञपणाने, की आपण नारायणपूरला आल्यानंतर काही लोकांना लगेच प्रचिती येते, काही लोकांना किती दिवस झाले तर प्रचिती येत नसतं. तर त्याचं मागचं कारण हेच असतं की आपण जे काही पूर्वजन्मीचं कर्म असतं ते कर्म स्वच्छ व्हायला आपल्याला थोडासा वेळ लागत असतो. जर आपण जास्तीत जास्त चिकाटी लावली, जास्तीत जास्त जर जोर लावला, तर आपल्या ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणाने स्वच्छ होऊन आपल्याला आनंदाचा आनंद मिळाल्याशिवाय कदापि राहणार नाही. ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या, जाणून घ्यायच्यात. आणि गुरुवारी आणि पौर्णिमेला नारायणपूरला आल्यानंतर श्रद्धा, भाव आणि विश्वास अर्पण करून आपण परमेश्वराची सेवा करायची, म्हणजे आपल्याला आनंदाचा आनंद मिळाल्याशिवाय राहणार नाही. या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्यात, जाणून घ्यायच्यात. त्याप्रमाणे आपण वागायचंय, राहायचंय. आपले विचार चांगले ठेवला, आपले आचार चांगले ठेवा, आपलं राहणीमान चांगलं ठेवा. ह्या सगळ्या गोष्टी जर चांगल्या तर आपलं सगळं व्यवस्थित होणार आहे. त्याप्रमाणे आपला आहारसुद्धा चांगला असणं गरजेचं आहे. शुद्ध आहार, शुद्ध शाकाहार, शुद्ध शाकाहार हा प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये असणं गरजेचं आहे. जे कोणी कुटुंबामध्ये एक जरी सदस्य नारायणपूरला आला तरी चालेल, पण सर्व कुटुंब हे शाकाहारी असणं गरजेचं आहे. आणि जे आपण आरती झाल्यानंतर भस्म घेतो, त्या भस्माचा सुद्धा महिमा मोठा आहे. मानलं तर अमृत आहे, नाही मानलं तर ते विष आहे, माती आहे. म्हणून आपण त्या भावनेने, त्या श्रद्धेने मानलं तर सगळ्यांना व्यवस्थितपणाने अमृताचा कुंभ मिळेल, आणि जर नाही मानलं तर त्या मातीप्रमाणे आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्यात, जाणून घ्यायच्यात, की शेवटी येऊन कुठं थांबतं? श्रद्धा, भाव आणि विश्वास. हा ज्याचा आगाध आहे त्याला दत्त महाराजांनी अन्न महाराज दिल्याशिवाय राहणार नाहीत. या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्यात. आणि आता भजनासाठी सर्वांनी सज्ज राहा. जय जय गुरुदेव दत्ता, अत्रे अनुसये सोता. 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 जय जय गुरुदेव दत्ता, 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 अत्रे अनुसये सोता. अत्रे अनुसये सोता. अनुसये सोता. अत्रे अनुसये सोता. अत्रे अनुसये सोता. जय जय गुरुदेव दत्ता, अत्रे अनुसये सोता. जय गुरुदेव दत्ता, अत्रे अनुसये सोता. जय जय गुरुदेव दत्ता, अत्रे अनुसये सोता. जय गुरुदेव दत्ता, अत्रे अनुसये सोता. 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 जय जय गुरुदेव दत्ता, अत्रे अनुसये सोता. जय गुरुदेव दत्ता, अत्रे अनुसये सोता. जय जय गुरुदेव दत्ता, अत्रे अनुसये सोता. जय गुरुदेव दत्ता, अत्रे अनुसये सोता. अत्रे अनुसये सोता. अनुसये सोता. अत्रे अनुसये सोता. अत्रे अनुसये सोता. जय जय गुरुदेव दत्ता, अत्रे अनुसये सोता. जय गुरुदेव दत्ता, अत्रे अनुसये सोता. जय जय गुरुदेव दत्ता, अत्रे अनुसये सोता. जय गुरुदेव दत्ता, अत्रे अनुसये सोता. सरा आज जन्म येतं मारुतऱ्याचं भजन म्हणा. हनुमंता हनुमंता अंजनी सुता हनुमंता अंजनी सुता हनुमंता. हनुमंता हनुमंता अंजनी सुता हनुमंता. हनुमंता हनुमंता अंजनी सुता हनुमंता. अंजनी सुता हनुमंता. सुता हनुमंता. अंजनी सुता हनुमंता. सुता हनुमंता. हनुमंता हनुमंता पवन पुत्र हनुमंता. हनुमंता हनुमंता पवन कुमार हनुमंता. हनुमंता हनुमंता पवन पुत्र हनुमंता. हनुमंता हनुमंता पवन कुमार हनुमंता. पवन पुत्र हनुमंता.
हनुमंता पवनपुत्र हनुमंता पवनपुत्र हनुमंता पवनपुत्र हनुमंता 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 रामदास हनुमंता 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 राम राजा हनुमंता 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 रामदास हनुमंता 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 राम राजा हनुमंता रामदास हनुमंता राम राजा हनुमंता रामदास हनुमंता राम राजा हनुमंता 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 अंजनी सुता हनुमंता 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 अंजनी सुता हनुमंता 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 अंजनी सुता हनुमंता हनुमंता अंजनी सुता हनुमंता पवनपुत्र हनुमान की बजरंग बली हनुमान की आवाज बसलाय का माईकचा? तुमचा आवाज बसलाय का? म्हटलं माईकचा आवाज बसलाय. तात्यांचा आवाज नाही खणखणीत असा आला. तात्यांचा आवाज कसा आहे? हा तुम्ही बोला. कडक आवाज आहे तुमचा, ओरिजिनल आवाज. राम लक्ष्मण जानकी जय बोलो. कडक आवाजात उंच म्हणावं. भजन भजन म्हणावं, अभंग नका म्हणा. बरं राहू द्या, चला ठीक आहे, असू द्या. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला नंदन गोपाला 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 देवकी 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 नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला नंदन गोपाला 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 देवकी 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 नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला नंदन गोपाला 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 देवकी 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 नंदन गोपाला कसं झालंय, त्यांची केस आहेत काळे, त्यामुळं आम्हाला वाटते ते काय वयस्कर झालेच आहेत, म्हातारे झालेच नाही तात्या. त्याच्यामुळं तर लहानपणापासून त्यांचा आवाज, त्यांचा जोश, त्यांचं भारूड आणि त्यांनी नारायणपूरचा महिमा, अण्णांचा महिमा गावोगावी जो पसरवला आणि ते स्वतःला विसरून जात होते, इतकी क्षमता त्यांच्यामध्ये आहे. म्हणून त्यांचं वय झालेलं कोणाला समजतच नाही, ते अजूनच तरुण वाटतात आणि तरुणच राहतात, घाबरायचे कारण नाही. अजून पाहुणे बघा येते. तर तात्यांनी भारुडाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर चारी धामामध्ये त्यांनी दत्त महिमा, अण्णांचा महिमा, नाथ संप्रदायाचं जे काव्य आहे ते सर्वांच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. त्यामुळे एकदा तात्यांचं एकदा टाळ्या वाजून कौतुक केलं पाहिजे आणि त्यांची सेवा अशीच चालू राहू द्या. त्यांचा आवाज बसलाच नाही पाहिजे, आवाज खणखणीतच पाहिजे. एकदा अण्णांचं सर्वांनी भजन करू. नारायण नारायण श्री गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण नारायण श्री गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण नारायण नारायण
नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण श्री गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 स्वामी नारायण 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 स्वामी नारायण 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 अन्न नारायण 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 श्री गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 आता कसं आता छान सर्वांनी आता हात वर करा दत्तगुरूंचा आणि अण्णांचा आशीर्वाद घेऊ गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त छान सर्वांना दत्त महाराजांचा आणि अण्णा महाराजांचा मनापासून आशीर्वाद आहे सर्वांनी समाधानी राहा आनंदी राहा आणि आनंदाचा आनंद तयार करा ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्या आणि आता आरती होईल आरती झाल्यानंतर सर्वांनी महाप्रसाद आणि भस्म दर्शनासाठी रांगेत यायचं आहे शिस्तीत यायचं आहे महाप्रसादसुद्धा शिस्तीत घ्यायचा आहे वायाला घालू नका पाणी वायाला घालू नका अन्न वायाला घालू नका या सगळ्या गोष्टी समजून घ्या आणि या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणाने करा आता आरती होईल